नमस्कार, मी प्रवीण हेरे. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. धक्कादायक माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. तर सर्व महिलांनी, माता भगिनींनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. शेवटपर्यंत संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. अतिशय महत्त्वाची माहिती आणि अतिशय खरी माहिती आहे. संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर जी माहिती दिली जात असते ती खरी आणि नेहमीच योग्य ती माहिती तुम्हाला दिली जात असते. तर सर्व माता भगिनींना विनंती करतो, कृपया करून सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्यासोबतच सर्व माता भगिनींना विनंती आहे, लगेचच व्हिडिओला लाईक पण करा. चॅनलला पण सर्व माता भगिनींनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या छोट्या छोट्या बारीक अपडेटसुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत असतात. त्यासाठी सर्व माता भगिनींनी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमचे नातेवाईक असतील, तुमच्या मैत्रिणी असतील त्यांच्यापर्यंत शेअर करा. त्यासोबतच व्हॉट्सअपला देखील शेअर करून टाका, म्हणजे जेणेकरून सर्व माता भगिनींना, महिलांनाही जी काही महत्त्वाची धक्कादायक माहिती आहे ती सर्व माता भगिनींना त्या ठिकाणी मिळेल. तर सर्वांनी व्हिडिओला शेअर करायचे, चॅनलला लाईक करायचे, व्हिडिओला त्या ठिकाणी लाईक करायचे, चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे, म्हणजे जेणेकरून संपूर्ण जी काही माहिती आहे ती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर बघा, थोडाही वेळ वाया न घालवता लगेच आपण या ठिकाणी व्हिडिओला सुरुवात करणार आहोत आणि लाडक्या बहिणींसाठी जी काही धक्कादायक माहिती आहे ती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर लगेच सुरुवात करूया. बघा, लाडकी बहीण योजना आचारसंहिता लागली. आता लाडक्या बहिणींना दिवाळीचे पैसे मिळणार का, जाणून घ्या. तर पाहू शकता, बघा, महाराष्ट्रात आता जर आपण पाहिलं तर आचारसंहिता लागू झालेली आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजनेचे जे काही पैसे आहेत ते महिलांना मिळणार आहेत का, दिवाळीचे पैसे मिळणार आहेत का, ते अतिशय महत्त्वाची माहिती आपल्या चॅनलवर तुम्हाला सर्वात अगोदर दिली जाते. प्रवीण हेरे एकमेव असा चॅनल आहे ज्यावर तुम्हाला सर्वात अगोदर माहिती आणि संपूर्ण खरी माहिती दिली जात असते. सत्य असतं परंतु ते कटू असतं आणि ते आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळते. तर बघा, दिवाळीचे पैसे तुम्हाला मिळणार का याची माहिती आपण जाणून घेणार आहोत. लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर सर्व माता भगिनींना विनंती करतो, सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचे आहे. केलं लाईक, लगेच चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या छोट्या छोट्या बारीक अपडेटसुद्धा तुम्हाला सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर पाहायला मिळतात. आता बघा, सुरुवात करतोय आपण. विधानसभा निवडणुकांची जोरदार तयारी या ठिकाणी राज्यात सुरू आहे. मंगळवारी दुपारी 3:30 वाजल्यापासून विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली. आचारसंहिता लागल्यानंतर सर्व पक्षांवर काही निर्बंध लावले जातात. बघा, आचारसंहिता महाराष्ट्रात लागू झालेली आहे आणि आचारसंहितेचे त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर आचारसंहितेमुळे सर्व जे काही पक्ष असतात त्यांच्यावर काही निर्बंध त्या ठिकाणी लावले जातात. त्यामध्ये काय निर्बंध आहेत तर नवीन काही घोषणा करता येत नाही, त्यासोबतच काही उद्घाटनं वगैरे करता येत नाही, अशा पद्धतीचे त्या ठिकाणी काही निर्बंध असतात. आचारसंहितेचं जर आपण या ठिकाणी व्यवस्थितरित्या वाचन केलं तर आपल्याला संपूर्ण त्या ठिकाणी कळून जाईल. आता आचारसंहिता जी असते, निवडणुकीची आचारसंहिता, ती त्या ठिकाणी निवडणुकीच्या अगोदर किंवा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यापासून आचारसंहिता लागू होते. त्यामुळे महाराष्ट्रात आचारसंहिता लागू झालेली आहे. आता पुढे बघा, महत्त्वाची माहिती काय, त्याचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई होते. बघा, आचारसंहितेचं जर उल्लंघन केले तर कायदेशीर कारवाई होत असते. त्यात आता लाडक्या बहिणींना दिवाळीत पैसे मिळणार की नाही अशी चर्चा त्या ठिकाणी आहे. बघा, आचारसंहिता लागू झाल्यामुळे दिवाळीमध्ये महिलांना पैसे मिळणार किंवा नाही त्याची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. अतिशय महत्त्वाची माहिती सर्व महिलांसाठी असणार आहे आणि खरी माहिती आपल्या चॅनलवर तुम्हाला दिली जाते. त्यासाठी सर्व महिलांनी माझ्या मेहनतीसाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. आता संपूर्ण माहिती बघा पुढे काय, तर लाडकी बहीण योजनेसाठी लाखो महिलांनी फॉर्म भरलेले आहेत. बघा, जर आपण पाहिलं असेल तर लाडकी बहीण योजना जेव्हापासून सुरू झाली, म्हणजे जुलैपासून लाडकी बहीण योजना सुरू झाली, तर तेव्हापासून ते जवळपास जर आपण पाहिलं तर ऑक्टोबर 10 तारखेपर्यंत आपल्याला जी काही माहिती देण्यात आली होती त्यानुसार आलेले जे काही अर्ज आहेत तर त्या अर्जांची संख्या 2.5 कोटी आहे. म्हणजेच 2,50,00,000 अर्ज या ठिकाणी महाराष्ट्रातील तमाम महिलांनी भरलेले आहेत. आणि अजूनही भरपूर महिला आहेत, त्या महिलांना वाटतं आहे की ही जी काही योजना आहे, योजनेची अर्ज भरण्याची मुदत वाढवली गेली पाहिजे. परंतु आता सध्या आचारसंहिता लागू झाल्यामुळे ती जी काही मुदत आहे ती वाढणार नाही आहे. जर समजा अगोदरच ही मुदत वाढवलेली असती अर्ज भरण्यासाठी तर ती मुदत त्या ठिकाणी ज्या तारखेपर्यंत वाढवली असती त्या तारखेपर्यंत तुम्हाला अर्ज भरता आले असते. परंतु ही मुदत आता वाढवता येणार नाही आहे, कारण आचारसंहिता लागू झाली आहे. आता भरपूर महिला राहिलेल्या आहेत आणि आत्तापर्यंत आलेले अर्ज 2.5 कोटी अर्ज त्या ठिकाणी आहेत. आता लाडकी बहीण योजनेसाठी लाखो महिलांनी अर्ज भरलेले आहेत. यातील काही महिलांच्या खात्यात पैसे देखील जमा झाले आहेत. जवळपास जर आपण पाहिलं तर 2,30,00,000 महिलांना पैसे मिळालेले आहेत, म्हणजे जमा झाले आहेत अगोदरच. आता किती रुपये आलेले आहेत तर बघा, काही महिलांना आलेले आहेत 7,500 रुपये,
ज्या महिलांना 7,500 आले त्यांनी कमेंट बॉक्समध्ये 7,500 लिहून पाठवा. ज्या महिलांना 4,500 मिळाले त्यांनी 4,500 लिहून पाठवा. काही महिलांना 4,500, काही महिलांना 7,500 रुपये आलेले आहेत. आता पुढे बघा महत्त्वाची माहिती काय, तर लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 15 ऑक्टोबर होती. बघा 15 ऑक्टोबर तारीख होती आणि 15 ऑक्टोबरनंतर देखील भरपूर महिलांचे अर्ज भरणे अजून बाकी आहे. तोपर्यंत अनेक महिलांनी जे काही फॉर्म आहेत ते भरले आहेत. आता या महिलांना अद्याप पैसे आलेले नाहीत. बघा ज्या महिलांनी 15 ऑक्टोबरपर्यंत अर्ज भरले आहेत त्यांना देखील अद्यापपर्यंत पैसे आलेले नाहीत. त्यामुळे पैसे पुढे येणार की नाही असा प्रश्न महिलांच्या मनात उपस्थित होत आहे. भरपूर महिलांच्या मनात हा प्रश्न आहे की पैसे पुढे येणार किंवा नाही. त्याची महत्त्वाची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर बघा सध्या ऑक्टोबर महिना सुरू आहे. याच महिन्याच्या शेवटी 29 ऑक्टोबरला धनत्रयोदशी आहे. दिवाळीला सुरुवात होत असल्याने पुढच्या महिन्यात भाऊबीजसुद्धा आहे. त्यामुळे भाऊबीज निमित्त या योजनेतून प्रत्येक बहिणीला भाऊबीज मिळणार होती. मात्र आता आचारसंहिता लागल्याने सरकारकडून या योजनेचे पैसे दिल्यास कारवाई होण्याची शक्यता आहे. बघा आचारसंहिता जर लागू झाली, मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं, आचारसंहिता लागण्याच्या अगोदर सांगितलं होतं सर्व माता भगिनींना आचारसंहिता लागण्याच्या अगोदरच तुम्हाला हे जे काही पैसे ते दिले जातील. त्यामुळे तुम्हाला ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे 3,000 रुपये दिलेले होते आचारसंहिता लागण्याच्या अगोदरच. कारण आचारसंहिता लागल्यावर कुठल्याही पद्धतीचे शासकीय जे काही कामं आहेत ते ठप्प होत असतात. कुठल्याही पद्धतीचे निर्णय त्या ठिकाणी जे आहेत GR जे आहेत ते काढता येत नाही. त्यासोबतच सरकारला कुठल्याही नवीन घोषणा करता येत नाही. त्यासोबतच जर आपण पाहिलं तर हे जे काही पैसे वगैरे वाटप करता येत नाहीत योजनेचे, कारण आचारसंहिता लागू झालेली असते. त्यामुळे आचारसंहिता लागू आहे आणि त्यामुळे योजनेचे जे काही पैसे ते जर दिले तर कारवाई होण्याची शक्यता असते. आता पुढे बघा महत्त्वाची माहिती काय, आचारसंहिता लागू झाल्यानंतर कोणत्याही पक्षाला जनतेला पैसे वाटप, योजनांचा लाभ देणे अशा काही गोष्टींवर निर्बंध असतो. बघा लक्षात घ्या, सर्व महिलांसाठी सत्य हे कटू असतं परंतु ते खरंच असतं. आचारसंहिता लागू झाल्यानंतर कोणत्याही पक्षाला जनतेला पैसे वाटप किंवा योजनांचा लाभ देणं अशा काही गोष्टींवर निर्बंध त्या ठिकाणी असतो. ज्या काही योजना सरकारने सुरू केलेल्या आहेत त्या योजना समजा अगोदर सुरू केलेल्या असल्या तरीही ज्या ठिकाणी आचारसंहिता लागू असते त्या ठिकाणी कुठल्याही योजनेचा लाभ देता येत नाही किंवा पैसे देखील वाटप करता येत नाही. त्यामुळे लाडक्या बहिणींचे जे काही पैसे ते आता महिलांच्या खात्यात जमा झाल्यास माहितीला कारवाईचा सामना जो आहे तो त्या ठिकाणी करावा लागू शकतो. त्यामुळे कुठल्याही पद्धतीचे पैसे जे ते तुम्हाला दिले जाऊ शकत नाही आहे आचारसंहिता जोपर्यंत आहे तोपर्यंत. ठीक आहे, त्यानंतर नवीन सरकार येईल, नवीन सरकारच्या नवनवीन योजना असतील आणि त्यानुसार तुम्हाला योजनेचा त्या ठिकाणी लाभ जो आहे तो घेता येऊ शकतो. परंतु सध्या तरी आचारसंहिता लागू असल्यामुळे कुठल्याही पद्धतीच्या ज्या काही योजना आहेत त्यांचा लाभ तुम्हाला दिला जाणार नाही आहे. पुढे बघा महत्त्वाची माहिती काय, त्यात सप्टेंबर महिन्यापर्यंत ज्या महिलांनी योजनेचा फॉर्म भरला त्यांना राज्य सरकारने दिवाळी आधीच 2 महिन्यांचे पैसे एकत्रित दिलेले आहेत. यावरच आता राज्य निवडणूक आयोगाने मोठं वक्तव्य केलं आहे. महाराष्ट्रात निवडणूक जाहीर झाल्यानंतर राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांनी म्हटलं की आचारसंहिता लागू झाल्यावर योजना राबवण्यात आली का, निधी देण्यात आला का, यावर आम्ही तपास करू असं त्यांनी म्हटलेलं आहे. जर आपण पाहिलं तर बघा लाडकी बहीण योजना जुलैपासून सुरू झालेली आहे. परंतु जर समजा ऑक्टोबरमध्ये आचारसंहिता लागल्यानंतर कुठला लाभ दिला गेला आहे का, त्यावर आम्ही त्या ठिकाणी जी काही माहिती असेल ती माहिती घेऊ, त्याचा तपास जो आहे तो त्या ठिकाणी करू आणि त्यानंतर जे काही असेल ते आम्ही पुढे त्या ठिकाणी ठरवू असं देखील राज्याचे जे काही मुख्य निवडणूक अधिकारी आहेत एस चोक्कलिंगम यांनी ह्या ठिकाणी म्हटलेलं आहे. त्यानंतर बघा विधानसभा निवडणूक केव्हा असणार आहे महाराष्ट्रात, तर महाराष्ट्रात एकाच टप्प्यात निवडणूक कार्यक्रम जो आहे तो जाहीर झालेला आहे. याची तारीख 20 नोव्हेंबर आहे. 20 नोव्हेंबरला सर्व महाराष्ट्रात एकाच वेळी म्हणजे एकाच दिवशी सर्व महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी मतदान होणार आहे. तर 23 नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. म्हणजेच काय, 20 तारखेला त्या ठिकाणी मतदान होईल, 23 तारखेला मतमोजणी होणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी याबाबतची ही माहिती दिली आहे. तर बघा जर आपण पाहिलं तर इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी याबाबतची माहिती दिलेली आहे. त्यामुळे महिलांसाठी हा मोठा धक्का आहे की जर आपण पाहिलं तर महिलांना सध्या तरी कुठल्याही पद्धतीचे जे काही पैसे ते मिळणार नाहीत जोपर्यंत महाराष्ट्रात आचारसंहिता सुरू आहे तोपर्यंत. आचारसंहिता केव्हा संपेल तर बघा मतमोजणी झाल्यानंतर आचारसंहिता संपेल. 23 नोव्हेंबरला आचारसंहिता त्या ठिकाणी संपू शकते आणि आचारसंहिता संपल्यानंतर मग जे काही पुढील असेल तर तो तुमचा कार्यक्रम सुरूच असणार आहे. परंतु आचारसंहिता लागल्यामुळे कुठल्याही योजनेचा लाभ जो आहे तो सरकारला त्या ठिकाणी देता येत नाही. अशा पद्धतीची महत्त्वाची माहिती सर्व महिलांसाठी ही जी काही माहिती होती ती अतिशय महत्त्वाची. सर्व महिलांना व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करा. खरी माहिती आपल्या चॅनलवर दिली जात असते त्यासाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची छोट्या छोट्या बारीक बारीक अपडेटसाठी सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.